Hello dear students, I am Shrikant Susar, Assistant Professor, Arts, Commerce and Science College, Satra. Today we are going to discuss an important topic, tenses. Tenses is an important part of English grammar and English language. And we are going to begin with present continuous tense. There are different situations in which we use present continuous tense. वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. या ठिकाणी मी काही उदाहरणं घेतलेली आहेत आणि ती उदाहरणं मी तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगणार आहे, जेणेकरून मराठी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल. सी द फर्स्ट एक्झाम्पल. प्रकाश इज इन द फिल्म थिएटर. ही इज वॉचिंग अ फिल्म. प्रकाश हा चित्रपटगृहामध्ये गेलेला आहे आणि तिथे तो एक फिल्म बघत आहे. या ठिकाणी फिल्म चित्रपट पाहण्याची क्रिया सुरू आहे. इट इज इन द मिडल. द ऍक्शन इज गोइंग ऑन नाव. या उदाहरणामधून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर दोन महत्वाचे मुद्दे आहेत. ही इज वॉचिंग नाव ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. जेव्हा आपण बोलत आहोत तेव्हा ती घटना घडत आहे. सेकंड थिंग इज द ऍक्शन इज नॉट फिनिश्ड. क्रिया सुरू झालेली आहे पण अजूनपर्यंत संपलेली नाही. या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे वाक्यरचना. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना ही एम, इज, आर हे ऑक्झिलरीज, त्यानंतर मेन व्हर्ब आणि त्या मेन व्हर्बला आयएनजी हा प्रत्यय, अशी याची वाक्यरचना आहे. The next thing to remember is pronouns and corresponding auxiliaries. Pronouns आणि त्याच्यासोबत येणारे ऑक्झिलरीज या बाबतीचा एक टेबल या ठिकाणी तुमच्या समोर दिसतोय. सिंग्युलर प्रोनाउन सोबत आय या सिंग्युलर प्रोनाउन सोबत आपण एम हे ऑक्झिलरी व्हर्ब वापरतो. थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन सोबत जसं की ही, शी, इट यासोबत आपण इज हा ऑक्झिलरी व्हर्ब वापरतो. आणि वी, यू, दे या प्लुरल प्रोनाउन सोबत आपण आर हे ऑक्झिलरी व्हर्ब वापरतो. जसं की आय एम ड्रायव्हिंग, ही इज ड्रायव्हिंग, शी इज वर्किंग, वी आर ड्रायव्हिंग, यू आर वर्किंग, और Sachin and Avinash are working. So we can make multiple sentences. आपण कितीतरी सेंटेन्सेस हा टेबल वापरून बनवू शकतो. यानंतर सिच्युएशन नंबर 2, ज्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की ऍक्शन सुरू झालेली आहे पण फिनिश झालेली नाही, संपलेली नाही, अशा केसमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर करतो. या ठिकाणी एक उदाहरण आहे. प्लीज लिसन केअरफुली. काळजीपूर्वक ऐक. आय एम टेलिंग यू समथिंग इम्पॉर्टंट. मी तुला काहीतरी महत्वाचं सांगत आहे. ते महत्वाचं सांगण्याची क्रिया या क्षणी आता सुरू आहे आणि म्हणून आय एम टेलिंग यू अशी वाक्यरचना केलेली आहे. पण प्रत्येक वेळी क्रिया ही त्याच वेळी सुरू असेल, बोलण्याच्या वेळी सुरूच असेल असं नाही. देर इज अन एक्सेप्शन. समटाइम्स द सिच्युएशन मे बी डिफरंट. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी दोन मैत्रिणींमधला संवाद आहे, सुनीता अँड वनिता. सुनीता इज आस्किंग, कुड यू लेंड मी ऑरवेल्स ॲनिमल फार्म. सुनीता विचारते की तुम्हाला जॉर्ज ऑरवेलची ॲनिमल फार्म नावाची कादंबरी आहे, ती देशील का. वनिता म्हणते, आय एम रीडिंग इट ॲट द मोमेंट. आय विल लेंड इट टू यू व्हेन आय हॅव फिनिश्ड इट. मी आता ती नोव्हेल वाचते आहे आणि माझी वाचून झाल्यानंतर मी तुला ती देईन. याचा अर्थ असा नाही की ती आता ज्या क्षणी ती बोलते आहे त्यावेळी ती नोव्हेल वाचत आहे, पण तिची नोव्हेल वाचण्याची क्रिया सुरू झालेली आहे आणि ती अजूनपर्यंत थांबलेली नाही. अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. सी द सिच्युएशन 3. प्रेझेंट कंटिन्युअस इज युज्ड व्हेन वी टॉक अबाउट थिंग्स हॅपनिंग इन अ पिरियड अराउंड नाव. काय टाइम मार्कर्स आहेत, जसं की टुडे, दिस वीक, दिस इव्हिनिंग. या शब्दांच्या आणि फ्रेजेसच्या सोबत आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. जसं की यू आर वर्किंग व्हेरी हार्ड टुडे. तू आज फार जास्त काम करत आहे.
हे वाक्य आपण सिंपल प्रेझेंट मध्ये नाही लिहू शकत, जसं की यू वर्क हार्ड टुडे. व्हेन यू आर युझिंग टुडे in the sentence, you have to say you are working very hard today. The second example is Sunil working this week? This week हे जे टाइम मार्कर आहे त्यासोबत आपल्याला is working ही वाक्यरचना वापरावी लागते, जी की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना आहे. त्यानंतर सिच्युएशन 4, प्रेझेंट कंटिन्युअस इज युज्ड व्हेन वी टॉक अबाउट चेंजेस हॅपनिंग अराउंड नाउ. आपल्या आजूबाजूला जे बदल होत असतात, जे वर्तमान काळामध्ये घडतायत, असे बदल नॅरेट करत असताना, सांगत असताना आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. जसं की द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज रायझिंग व्हेरी फास्ट. जगाची लोकसंख्या ही झपाट्याने वाढते आहे. हे वाक्य सांगत असताना आपण इज रायझिंग अशी वाक्यरचना वापरतो. आपण त्याला सिंपल प्रेझेंट मध्ये म्हणत नाही की द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड रायझेस व्हेरी फास्ट. आपल्याला ती प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सांगावी लागते. किंवा इज युअर इंग्लिश गेटिंग बेटर? तुझं इंग्रजी सुधारत आहे का? इंग्रजी शिकत आहे आणि त्यामध्ये सुधारणा होत आहे का, असं ते वाक्य आहे. याला आपण असं नाही म्हणू शकत की डज युअर इंग्लिश गेट बेटर, कारण ती क्रिया सुरू आहे आणि अजून संपलेली नाही. आपण जे काय आतापर्यंत शिकलो त्यावर आधारित एक्सरसाइजेस, ऑनलाईन एक्सरसाइजेस, रिसोर्सेस आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईट्सवर अवेलेबल आहेत. त्यापैकी एक एक्सरसाइज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण एक्सरसाइज सोडवूया. John and Mindy, and there are 3 options, are cleaning the kitchen. I am reading a book at the moment. It is raining. We are singing a new song. The children, plural आहे म्हणून, are watching TV. My pets, plural आहे, are sleeping now. Aunt Helen is singular, so Aunt Helen is feeding the ducks. Our friends are packing their rucksacks, and he is buying a magazine. They are doing their homework. या ठिकाणी आपण ही एक्सरसाइज सोडवलेली आहे. And we can check our own answers. आन्सर्स चेक करायचे. स्कोर आहे 100%, 10 out of 10. तुम्ही एक्सरसाइज रिपीट करू शकता. तुमची उत्तर जर चुकली तर ती कुठे चुकलेली आहेत हे सुद्धा तुम्हाला या एक्सरसाइज मध्ये कळतं. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या ऑनलाईन एक्सरसाइजेस सोडू शकतो. या ठिकाणी मी काही इतर एक्सरसाइजेसच्या लिंक्स या ठिकाणी दिलेल्या आहेत, तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे. सेल्फ लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न ग्रामर अँड टेन्सेस. हे सादरीकरण करण्यासाठी, प्रेझेंटेशन करण्यासाठी मी काही रिसोर्सेस वापरलेत. त्याला मी इथं एक्नॉलेज करतो आहे. रेमंड मर्फी यांचे इंटरमिजिएट इंग्लिश ग्रामर, त्यानंतर वेगवेगळे वेब रिसोर्सेस, या साइट्स मी तुम्हाला आता दाखवल्यात, तर मी त्याची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. सो आय एक्नॉलेज these resources and I thank you for listening this video, and in our next session we'll discuss simple present tense. Thank you.